मंत्रालयातील संगणक यंत्रणा सुरक्षित नाही स्पष्ट झालेलं आहे। मंत्रालयातील संगणकाला व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे आणि रॉकी रॅन्सन या अतिभयानक व्हायरसने मंत्रालयातील 150 संगणकांवर हल्ला केलेला आहे। ही आज गोष्ट घडलेली नाही आहे। साधारणतः 12 ते 13 दिवसांपूर्वी मंत्रालयात रॉकी रॅन्सन या व्हायरसने काही संगणकांवर अटॅक केला। काही कर्मचाऱ्यांच्या ईमेलद्वारे हा संगणक आल्याचं बोललं जात आहे आणि त्याच्यानंतर महसूल विभागातील आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील 150 कॉम्प्युटर्सचा ताबा या व्हायरसने घेतला। हे 150 कॉम्प्युटर्स या व्हायरसमुळे लॉक झाले। आता युद्ध पातळीवर सरकारीच्या IT विभागाकडनं हा व्हायरस क्लीन करण्याचं काम सुरू आहे। मात्र रॉकी रॅन्सन हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्यामुळे तो पूर्णपणे क्लीन होईल की नाही अशी शंका या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात। दरम्यान मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे खाजगी मेल बंद आहेत। जीमेल असो, याहू असो किंवा रेडिफ मेल असो, हे मेल कर्मचाऱ्यांना वापरता येत नाहीयेत। त्याचबरोबर मंत्रालयातून ऑनलाईन ट्रान्सफरची जी सेवा होती ती सुद्धा सेवा बंद आहे। आपल्या कुटुंबियांच्या नावे खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झालेलीच नाही असा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी काल केला होता। भोसरी MIDCतील ज्या जमिनीचा व्यवहार झाला आहे ती जमीन निर्बंधमुक्त आहे, त्यामुळे त्यात बेकायदा असं काहीच घडलं नाही असं खडसेंचं म्हणणं आहे। प्रत्यक्षात मात्र या जमिनीची संपादित क्षेत्र अशी MIDCच्या दप्तरी नोंद आहे। इतकंच नाही तर MIDCनं या जमिनीवर औद्योगिक प्लॉट्स पाडले असून त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग देखील पदाचा गैरवापर करून ही 3 एकर जमीन बेकायदा खरेदी केल्याचा आरोप पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गौंडे यांनी केला आहे। या संदर्भात MIDC आता काय स्वरूपाची कार्यवाही करतं याबद्दल आता उत्सुकता आहे। नर्मदा खोऱ्यातील 5 TMC पाण्यावरती महाराष्ट्राने आपला हक्क सोडला आणि पाणी गुजरातला दिल्याचं वृत्त झी मीडियाने दाखवल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय स्तरावर आणि सामाजिक स्तरावर उमटू लागलेले आहेत। विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीका केलेली आहे आणि राज्य सरकार हे गुजरात सरकारच्या दबावाखाली, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे। दुसरीकडे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी सुद्धा सरकारचा हा निर्णय अव्यवहार्य असल्याचं म्हटलेलं आहे आणि नर्मदा खोऱ्यातील लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राला जे 10 TMC पाणी मिळणार आहे त्यातील 5 TMC वर पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय हा चुकीचा असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारने गुजरात सरकारबरोबर केलेला करार हा करार टिकणार का? कारण लवादाच्या समोर कुठलाही करार चालत नाही नवाच्या निर्णयासमोर, असं या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारने केलेला MOU टिकणार का आणि महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरात पळवणार का हा खरा प्रश्न आहे। राज्य वीज तांत्रिक कामगारांचा आज औरंगाबादमध्ये महामेळावा झाला। या महामेळाव्याला राज्यभरातून जवळपास 1500 कर्मचारी उपस्थित होते। यावेळी त्यांनी थकीत मागण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिलं। VRS तात्काळ लागू व्हावी, पेन्शन मिळावं आणि थकीत पगार वाढ व्हावी अशी त्यांची मागणी होती। या सगळ्या मागण्या ऊर्जा मंत्र्यांनी ऐकल्या, मात्र त्यासोबतच कर्मचाऱ्यांचे कानही टोचले। थकीत जे वीज बिल आहे त्याची सक्तीनं वसुली करा आणि त्याचबरोबर वीज चोरी थांबवा असं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि त्यानंतरच तुमच्या मागण्यांचा विचार होईल असंही ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे एकूणच या 18व्या अधिवेशनातून कामगाराच्या हाती काही विशेष लागलं नाही असं आपल्याला म्हणता येईल। सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि राज्य सरकारने तयार केलेल्या अटी धाब्यावर बसून मुंबईत आजही सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत। मुंबईतल्या ताडदेव भागामध्ये 3 डान्सबार सुरू असल्याचे फुटेज झी मीडियाच्या हाती लागलेले आहेत। या डान्सबारमध्ये बारबालांना नाचवलं जाते, त्यांच्यावर लाखो रुपये उडवले जात आहेत। ताडदेव भागातील इंडियाना, व्हाईट हाऊस आणि ग्रीन बार या 3 बारचे फुटेज झी मीडियाच्या हाती लागलेले आहेत। हे फुटेज मुंबई पोलिसांनी मागवले असून कारवाईच्या नावावर या प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रांचकडे देण्यात आली आहे। 26 मे रोजी मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या 2 वर्षामध्ये मोदी सरकारने आणि त्यांच्या मंत्रीने काय काय काम केलेलं आहे याचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे आणि इंडिया गेट आणि शहीद स्मारक या ठिकाणीच हा मोठा भव्य कार्यक्रम केला जाणार आहे आणि त्यासाठी एक मोठा इथे हॉल बनवण्यात आलेला आहे। याच ठिकाणी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करणार आहे। 2 वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे नरेंद्र मोदी सरकारने त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन याच ठिकाणी अमिताभ बच्चन करणार आहेत। आतमध्ये मोठ्या प्रमाणावर लाईट्स बसवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रसारमाध्यमांसाठी वेगळी जागा ठेवण्यात आलेली आहे, मंत्र्यांसाठी वेगळी जागा ठेवण्यात आलेली आहे आणि अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्टेजसुद्धा बांधण्यात आलेलं आहे आणि हे संपूर्ण बंदिस्त अशा प्रकारचं स्टेज असणार आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे असं मानलं जातं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार
उद्या 2 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करीत आहे। या निमित्तानं दिल्लीमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमामध्ये महानायक अमिताभ बच्चनही सहभागी होणार आहेत। मात्र त्यांच्या सहभागावरूनच वादाला तोंड फुटलं आहे। पश्चिम बंगालमधील निवडणुकीमधील पराभवानंतर काँग्रेसनं आता आपल्या आमदारांना आणि प्रदेशाध्यक्षांना शपथ दिलेली आहे, ती म्हणजे निष्ठेची शपथ दिलेली आहे। 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ही शपथ दिलेली आहे। त्यामुळे आता भाजपनं पुन्हा एकदा काँग्रेसवर आरोप प्रत्यारोप सुरू केलेले आहेत। या संपूर्ण शपथपत्रामध्ये अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी आपण निष्ठा राखणार आहे, यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही, त्याचबरोबर पक्षाच्या विरोधात सुद्धा कोणतेही वक्तव्य केलं जाणार नाही। पक्षाचे जे नियम आहेत, पक्षाची जी शिस्त आहे ती पाळली जाणार आहे। मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये कोणतेही वक्तव्य केलं जाणार नाही, अशा प्रकारचा बॉन्ड सुद्धा लिहून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निष्ठेचा बॉन्ड द्यावा लागतोय आणि यावरूनच आता भाजपनं आरोप सुरू केलेले आहेत। यावर आता काँग्रेसला उत्तर द्यावं लागणार आहे। जगभरात दहशतवादी कारवायांकरता कुप्रसिद्ध असलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेनं आता आपलं लक्ष बॉलिवूडवर केंद्रित केलेलं आहे। आयसिस ही दहशतवादी संघटना सध्या आर्थिक अडचणीतून जात असून काळा पैसा कमवण्याकरता त्यांनी बॉलिवूड कलाकारांना टार्गेट केलं आहे। या बॉलिवूड कलाकारांना धमकावून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्याचा आयसिसचा प्लॅन होता। मात्र भारतीय तपास यंत्रणांनी रिजवान आणि मुद्दबीर शेख या दोघांना अटक करून त्यांचा हा प्लॅन उधळलेला आहे। त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे। विविध कारणांकरता सतत वादात असलेल्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात परत एकदा एक खळबळजनक घटना घडली आहे। तुरुंगाच्या फाशी यार्डामध्ये कैद्यांमध्ये हाणामारी झाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातला आरोपी असलेला हिमायत बेग हा जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी आहे। या प्रकरणामध्ये मारहाण झालेला जरेश द्वारे हा युगचांडक प्रकरणातला आरोपी आहे। एकूणच या घटनेने जेल प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून आता पूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होते आहे आणि त्यामुळे जेल प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। नाशिक शहरात गुन्हेगारीने कळस गाठलेला असतानाच द्वारका परिसरामध्ये एक बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्यानं खळबळ उडाली होती। एका टॅबला वायर गुंडाळून ती काठेगल्ली परिसरामध्ये टाकण्यात आलेली होती। याविषयी नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बॉम्ब शोधक नाशक पथक आणि पोलिसांना याविषयीची माहिती दिली। त्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथक घटनास्थळी रवाना झालं। त्यांनी ह्या टॅबला लावलेली वायरिंग ही काढून टाकली आणि तो पूर्णपणे निकामी केला। दरम्यान यामुळे काही घातपाताची शक्यता होती का किंवा हा कोणाचा खोडसाळपणा होता याबाबत अद्याप काही समजू शकलेलं नसलं तरी या टॅबचे त्या वायरिंगचे नमुने न्यायवैद्यक चाचणीसाठी आणि खातरजमा करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत। नाशिक शहरामध्ये वाढती अतिक्रमित बांधकामांना पायबंद घालण्यासाठी नाशिक महापालिकेनं आता नागरिकांना आवाहन केलं आहे। ही बांधकामं थांबवावीत यासाठी लोकांनीच तक्रारी करण्याचं आवाहन केलं आहे। त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत, चुकीच्या पद्धतीनं मजले बांधण्यात आले आहेत, चुकीच्या पद्धतीनं पार्किंगच्या ठिकाणी फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत। त्यामुळे या सर्व बाबतीमध्ये आपल्या सर्व इमारतींची चौकशी करण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आता सतर्क होऊन आपल्या इमारतींची चौकशी करून घेण्याची गरज आहे। आपल्या घरी कुरिअर बॉय येतो आणि त्याला आपण कुरिअर घेतल्यानंतर आपला नंबर देतो, परंतु आपला नंबर देणं किती घातक असतं याचा प्रत्यय आलेला आहे ठाण्यातील काही महिलांना। असाच एक कुरिअर बॉय ठाण्यातील काही महिलांच्या घरी कुरिअर घेऊन जायचा, त्यांचे फोन नंबर घ्यायचा आणि फोन नंबर घेतल्यानंतर त्याच्यावर अश्लील मेसेज देणं, तर त्यांच्याशी बरोबर चॅट करणं असे प्रकार त्यांनी सुरू केले होते। अनेक महिला घाबरून समोर येत नव्हत्या, पण काही महिला आज समोर आलेल्या आहेत। त्यांनी थेट मनसे कार्यकर्त्यांनी ह्याची तक्रार दिली आहे। त्यानंतर मनसे स्टाईलने मनसे कार्यकर्त्यांनी त्या मुलाला पकडलेलं आहे, बेदम मारहाण केलेली आहे आणि मारतच त्यांनी पोलिसांच्या हवाले त्याला केलेलं आहे। एकंदरीतच हा मुलगा काय करतो, ह्या मुलाने हे डोकं कसं लावलं, ह्याच्या पाठी त्याचा काय उद्देश आहे याचा तपास आता पोलीस घेत आहे। परंतु एकंदरीतच मनसे स्टाईलने त्यांना उत्तर दिल्यामुळे ह्या मुलाने नक्कीच दचका घेतलेला आहे। त्याचबरोबर असे जे रोड रोमिओ असतील त्यांनी दचका घेतलेला आहे। तडीपार गुंड संतोष कुशारेला आश्रय दिल्याप्रकरणी नाशिकचे अपक्ष नगरसेवक पवन पवार यांना पोलिसांनी अटक केली होती। न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे। मात्र दुसरीकडे
संतोष कुशारे याला पुन्हा एकदा नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर सोडून देण्यात येणार आहे। मात्र या घटनेमुळे नाशिक शहरातली गुन्हेगारी आधीच वाढलेली असताना लोकप्रतिनिधी आणि गुंड यांच्यातले संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे। संतोष कुशारे याला 2014 मध्ये नाशिकमधून तडीपार केलं होतं। खून, दरोडा अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा समावेश असल्याचं उघडकीस आल्यामुळे तडीपारीची कारवाई करण्यात आलेली होती। मात्र तो काल पुन्हा एकदा पोलिसांना आढळून आला आणि आता पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर सोडण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे। कुलाबा वेधशाळेच्या वतीने अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, महाराष्ट्रामध्ये मान्सून उशिरा दाखल जरी होत असला तरी योग्य वेळी सर्वत्र जाईल आणि चांगला पाऊस पडेल। महाराष्ट्रात पाण्याचं दुर्भिक्ष सगळीकडे जाणवू लागलेलं आहे। प्रत्येकाला पावसाची ओढ लागलेली आहे, विशेषतः शेतकरी वर्गाला अधिक। कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात, केरळात मान्सून उशिरा जरी दाखल होणार असला तरी सर्वत्र योग्य वेळी पोहोचेल। विशेष म्हणजे केरळमध्ये मान्सून नेहमी 1 जूनला दाखल होतो, यंदा तो 7 जूनला दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पाण्याचं दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढतंय, त्यात हाल अपेक्षा अधिक वाढतीये। या साऱ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला किमान थोडासा दिलासा कुलाबा वेधशाळेच्या या अंदाजानुसार मिळालेला आहे, पण हे वास्तवात मात्र उतरणं गरजेचं आहे। खाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे मिरची, पण आता या मिरचीने नागरिकांना रडवले, कारण मिरचीने आता 100 गाठली आहे। होलसेल बाजारात मिरचीचा भाव जवळपास 100 ते 120 रुपये किलो झाला आहे, तर किरकोळ बाजारात हीच मिरची 150 ते 160 किलो भावाने मिळते। आता मिरची विकत घ्यावी की नाही हा प्रश्न ग्राहकांना पडलाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून यावर्षीची राज्याची टक्केवारी 86.7 इतकी आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या टक्केवारीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलेलं असून ही टक्केवारी जवळपास 4.66% घसरलेली आहे। मध्ये उत्तीर्ण विद्यार्थिनींची संख्या ही 60% जास्त आहे। याशिवाय कोकण विभागाने यावर्षी देखील या निकालामध्ये बाजी मारल्याचं चित्र आहे। 12वीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोकण बोर्डानं बाजी मारली आहे। यावर्षी कोकण बोर्डाचा निकाल जो आहे तो 93.29% लागला असून यामध्ये मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या ही सर्वाधिक आहे। यावर्षी एकूण 30,116 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये मुलींची संख्या जी आहे ती 14,841 विद्यार्थी यावेळी उत्तीर्ण झाल्या। त्यामुळे दरवर्षी जो मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्केवारी जी आहे ती कोकण बोर्डात दरवर्षी वाढताना दिसते। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करायला गेला तर 53 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती आणि यावर्षी एकही कॉपीचा प्रकार यावर्षी या कोकण विभागामध्ये झालेला पाहायला मिळत नाही। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उज्ज्वल यशाची परंपरा कोकण बोर्डानं कायम राखली आहे। रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील मुख्य टपाल कार्यालयातील सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने येथील व्यवहार ठप्प झाले आहेत। त्यामुळे ग्राहक आणि बचत प्रतिनिधींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। दिवसभर ताटकळत बसून देखील व्यवहार होत नसल्याने ग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होतोय। त्यातच वेळेत पैसे न भरल्यामुळे बचत प्रतिनिधींना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागतोय। इथं अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर सकाळी प्रवाशांची कामावर जाण्याची घाई होती, त्याच वेळेला ही महिला प्लॅटफॉर्मवर आली आणि ज्या वेळेला ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागत होती त्याच वेळेला या महिलेने रुळांवर उडी घेतली आणि ही ट्रेन तिच्या अंगावरून गेली, परंतु ही महिला सुदैवाने त्यातूनही बचावली आहे। दरम्यान या महिलेला रुळांवरून काढून तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केलेलं होतं, परंतु त्यानंतर तिला सायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान या महिलेला तिचा एक पाय गमावा लागलेला आहे। या आत्महत्येमागे घरगुती कारण असल्याचं सध्या बोललं जात आहे। रेल्वेतनं प्रवास करताना रेल्वेच्या दरवाजाबाहेर लटकून प्रवास करणं किती धोकादायक आहे हे वेळोवेळी अनेक घटनांतून समोर आलेलं आहे। मीडियानेही वेळेवर यावर आव्हान केलेलं आहे का तुम्ही लटकून प्रवास करू नका, परंतु युवा वर्ग मात्र ऐकण्यास तयार नाही आहे।
ठाण्यामध्येही अशीच घटना घडलेली आहे. 17 वर्षीय शिवम मिश्रा हा मुंब्र्यावरून ठाण्यामध्ये येत असताना त्याचा हात सटकला व तो कळव्याच्या खाडीत पडलेला आहे. 12वीची परीक्षेला बसला होता आणि 12वीच्या परीक्षेनंतर मोठं काही बनण्याचं जर स्वप्न होतं, पण ते स्वप्न बनलेलं आहे. त्याचबरोबर मिश्रा परिवाराने आपला चिमुकला गमावलेला आहे. एकंदरीत स्टंटबाजी करणं किंवा असं लटकणं किती भारी पडू शकतं याचं हे जागृत उदाहरण आहे. दबंग खान सलमान खानचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती दबदबा आहे याचा साक्षात्कार गायक अरिजित सिंगला झालेला दिसतोय. 2 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान सलमान खान आणि अरिजित सिंगमध्ये थोडीशी बाचाबाची वादावादी झालेली होती. त्यानंतर सलमान खानने तब्बल 2 वर्ष अरिजित सिंगशी अबोला धरलेला होता. मात्र आता अरिजित सिंगने याविषयी सलमान खानची जाहीर माफी मागितलेली आहे. फेसबुकवरती आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अरिजित सिंगने सलमानला माफीनामा पेश करत झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितलेली आहे. गैरसमजातून हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे येत्या आगामी फिल्ममधलं सुलतानमधलं गाणं जे की अरिजित सिंगने गायलेलं आहे ते फिल्ममधून काढण्यात येतंय की काय अशी भीतीही व्यक्त केलेली आहे. मात्र हे गाणं हे सलमानसाठी असलेलं गायलेलं गाणं आपल्यासाठी खूप स्पेशल आहे. ते कृपया फिल्ममधून काढू नये अशी आर्जवी मागणी अरिजित सिंगने सलमानला केलेली आहे. त्यामुळे सलमान आता याविषयी काय भूमिका घेतो, फिल्म इंडस्ट्रीचं सगळं लक्ष याकडे लागलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.